राज ठाकरे एकत्रित आहेत, उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांची बैठक सुरू आहे। अशा प्रकारे संपूर्ण दोघांच्या एकत्र येण्याचा फायदा होणार आहे। मला असं वाटतं ज्या दिवशी वरळीला हे दोन्ही भाऊ एकत्र आले त्या दिवसापासून मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताचं काम या ठिकाणी संपूर्ण सुरू झालेलं आहे। आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी प्रभाग रचना ज्या काय चुकीच्या पद्धतीने एकाच पक्षाला फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केल्या होत्या आणि त्याला आज हरकती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज सर्वपक्षीय या ठिकाणी आले आहेत। मनसे आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले आणि तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे। आज वाहतूक कोंडी असेल, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, आज तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, कित्येक प्रोजेक्ट अर्धवट झालेले आहेत, रेल्वे स्टेशनचा प्रोजेक्ट अर्धवट आहे, प्रत्येक ठिकाणी आहे। त्या वाहतूक कोंडीचा विषय ज्या वेळेला झाल्यानंतर ह्याचा डब्बा फक्त आणून ठेवला वरती, परंतु ते ट्रायल अजून काही झालेलं नाही। म्हणजे हे सर्व लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतायत आणि आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या प्रभाग रचनेचा घोळ घालून ठेवलेला आहे। तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त लोक त्या ठिकाणी बीजेपीचे सदस्य या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आलेले आहेत, सत्ताधारी पक्षातले। कालच पालकमंत्री गणेश नाईकांनी स्टेटमेंट केलं की या ठिकाणी कशा पद्धतीने ही प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतलेला आहे। अरे त्यांचं मुख्यमंत्री आहे, तुम्ही हे सर्व करू शकता आणि ही जी त्यांची मनमानी आहे ती मला वाटतं तुम्ही उतरू शकता आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी या हरकतीला च्या संदर्भामध्ये हरकती मांडण्यासाठी आलो। सर, ठाणेकरांचे प्रश्न प्रलंबित आहे कारण की एका अधिकाऱ्याकडे 4-4, 5-5, 4 सीट मूलभूत ज्या सुविधा ठाणेकरांना ज्या मिळाल्या त्याच्यावर लक्ष नाही। मात्र अहो ठाणे महापालिकेच्या प्रॉपर्ट्या किती आहेत ना ते सुद्धा आज आपल्याकडे माहीत नाही। आज कित्येक प्रॉपर्टी हडप केलेल्या आहेत ठाणे महापालिकेच्या। हे फक्त एक मी उदाहरण सांगितलं। आज तुम्ही बघितले असेल हॉस्पिटलची अवस्था काय, आज तुम्ही बघितले शाळेची अवस्था काय, परिवहनची अवस्था काय, आज तुम्ही बघितले असेल वाहतूक कोंडी असेल, आज तुम्ही बघितले असेल आज या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाही आहेत का, ते सर्व बॉडीगार्ड, कोण भाजी आणायला बॉडीगार्ड लागतोय, कोण पीएला बॉडीगार्ड आहे, कोण ह्या पक्षातून त्या पक्षात गेला की त्याला बॉडीगार्ड 2 दिलेला आहे। म्हणजे हे जे काय चालू आहे त्यांचं कळलं की नाही। आज पोलीस पण बिचारे कंटाळलेले आहेत, ते तरी काय करणार सांगा ना मला। एक माणसाला 15-15, 20-20 बॉडीगार्ड। सचिन जोशी त्यांना ईडीचा नोटीस निघाले, त्याला 15 पोलीस दिलेले आहेत, कळलं की नाही। असे लोकांना हे जे केलं मला वाटतं जनतेच्या हितासाठी तुम्ही आलेले आहेत। तुम्हाला काय भीती वाटते की पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला फिरावं लागतं? आमच्यासारखे फिरा ना असे।